हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया कैरीचं पन्ह। बघा, उन्हाळा चालू झाला की बाजारात छान अशा कैऱ्या यायला चालू होतात। या कैरीचं पन्ह उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कैरीच्या या पन्ह्याचा आपल्या पेयामध्ये आपण उपयोग करतो। तर चला बनवूया कैरीचं पन्ह। त्यासाठी गॅसवरती आपण एक पातेलं ठेवूया। पातेल्यामध्ये थोडंसं पाणी आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवूया। चाळणीमध्ये कैऱ्या ठेवूयात। 2 कैऱ्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत। त्या कैऱ्या ठेवूयात आणि वरून आपण एक ताट झाकूयात। आता या कैऱ्या उकडून घ्यायच्या 5 ते 10 मिनिटं। बघा, छान अशा कैऱ्या उकडलेल्या आहेत। आता आपण ह्या कैऱ्या खाली काढून घेऊयात। आता या ठिकाणी एक मोठा कुंडा घेतलेला आहे। त्याच्यावरती पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कैऱ्या घातलेल्या आहेत। कैऱ्याची वरची साल आपण अशी अलगद अशी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर तो जो गर आहे आणि सालीचा थोडा राहिलेला भाग जो आहे तो असा छान असा घासून घ्यायचा, जेणेकरून तो सर्व आपला काय होतो चाळणीतून खाली पडतो। या ठिकाणी मी घेतलेले गूळ 2 चमचे मोठे गूळ हा गूळ चाळणीतूनच घासून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातली राहिलेली खडे निघून। यामध्ये घालूया थोडं सेंधा मीठ आणि काय करूया, रवीने हे चांगलं मिश्रण ढवळून घेऊयात, एकजीव होईल म्हणजे सर्व। आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। थंड झालेलं पन्ह आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊयात। सजावटीसाठी आपण कैरीचा एक तुकडा त्याच्यावरती कट करून आपण ग्लासला लावू शकतो। काही वेळेस आपल्याला जर अधिक सजावट करायची असेल तर आपण थोडासा रंग त्याच्यावरती आपण थोडासा टाकू शकतो, केशरी, किंवा कधी कधी आपण केसरचा पण वापर त्याच्यावरती करू शकतो। हे पहा, या ठिकाणी मी हे केशर घेतलेलं आहे। या केशराच्या 1-2 काड्या आपण त्याच्यामध्ये टाकूयात आपल्या आवडीनुसार, नाहीतर अशी प्लेन टेस्ट ही त्याची खूप सुंदर लागते। आपल्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता। हे पहा, तयार आहे आपलं कैरीचं पन्ह। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह पुढील व्हिडिओत। धन्यवाद।